सोलापूर शहरातून एक धक्कादायक पण सुदैवाने जीवितहानी टळली घटना समोर आली आहे। आज शनिवारी दुपारी साधारण 2 वाजण्याच्या सुमारास गुरु नानक चौक पोस्ट ऑफिस समोर चालत्या दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली। ही घटना पाहताच परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी चालक नेहमीप्रमाणे आपल्या कामासाठी जात असताना अचानक गाडीमधून धूर निघून लागला आणि काही क्षणातच गाडीने पेट घेतला। चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ गाडी बाजूला लावली आणि स्वतःचा जीव वाचवला। स्थानिक नागरिकांनीही तात्काळ धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान सोलापूर शहरात सध्या प्रचंड उष्णतेची लाट सुरू आहे। तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जात असल्याने वाहनामध्ये ओव्हरहीटिंग, वायरिंग फॉल्ट किंवा इंधनाची संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे। तज्ज्ञांच्या मते अशा उष्ण वातावरणात वाहनाची नियमित तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे। नागरिकांनीही आपली वाहने उन्हात जास्त वेळ पार्क न ठेवणे, वायरिंग आणि इंधन प्रणाली तपासून घेणे तसेच अग्निशामक साधनाची माहिती ठेवणे गरजेचे आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। ही घटना एक इशारा आहे की वाढत्या तापमानामुळे अशा अपघाताची शक्यता वाढते, त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे।